आणि नवरा जेवायला बसला डायनिंग टेबलवर, पाणी घेऊन जाते. पाणी टाका, पाणी टाका. पाण्याचा वापर भरपूर करा, येड्यावानी करू नका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पाप्याला त्रास द्याल. पाणी टाका. दुधावाल्याला पाणी टाकू नको म्हणती, नवऱ्याला टाकून प्या म्हणती. म्हणजे काय करा. अरे ते शेतकरी सायकलीला किटली टांगून लोकांना म्हणते दूध घ्या, अरे कुणी घेईना. आणि दारूवाल्याला लोक उठवाय जाते, अरे झोपतो कवर, तुला काय धंद्याची गरज आहे का नाही, मला लगविला वहिन थोडी दे. तुम्हाला आंघोळ करू दे, आंघोळ नंतर कर, बुनी कर बुनी. संपली माणसं. मला पोरांनो आमच्या टोळीत या, कोणच्या नादी लागू नका. कारण आता काळ बदललाय. पोलीस खातं ह्या 2-3 वर्षात इतकं खास झालंय. 80% जनता पोलिसांनी जागेवर आणली. नाही ते दंगली करणं, टपरे पेटवणं आज दिवस गेले. आता दंगली विंगलीच्या भानगडीत पडू नका. आता कायदा कडक झालाय. 80% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जर क्लिप मध्ये कधी सापडला ना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायचं. भाऊ 3 महिने जामीन नाहीये, 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं झटे करू नका. आता विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. इतकी चांगली सुविधा झाल्यात आणि व्हायलाच म्हणजे अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. या अवलाद कुठं गुतेले का नाही. फोडा सुपारी, गुतेले का फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरगाच होऊ शकत नाही का. हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का. तुमच्यापैकी कोणी गुतेला असन दंगलीत तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी. आमचे टोळीचे मेंबर व्हा. व्यसन जरा कमी करा. विनोद द्या, मस्तपैकी कॅरियर घडवा. केस विस बारीक करा, अंग झाकून कपडे घाला, रात्रंदिवस कष्ट करा. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, मजा करा ना जीवनात. बायको मिळाना ना, बायको. आणि लोकांनी आता बाबा टक्याला मुली मिळत नाहीत. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली. लोकांनी खरं ठुले झाकून. पोरगी MBBS तिला एमडी पोरगा पाहिजे, 10वी 12वीला कोण खात रे. ही अडपट नाही तर. पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे टोन तिला. तू लिहाता तरी येते का 1.5 लाख. तू मोजायचं कवा. इडिया अवलाद नाही. बायको नाही. आता रेंज गेली काहींची, रेंज व्हायरस आला त्यांना. बायको नाही. आता तुम्ही असेच दिवस काढायचे. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठुने झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, तरी झोप येत नाही. डबल. आणि मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का नाही. मी आला तू. तुझ्या मामाला किती एक. तुला भाऊ, तुम्ही दोघ आहे का. तू एकटाच आहे का. एक दोघ आहे का. हा भाऊ नाही का तुला. आहे का भाऊ. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी किती एक. तुला भाऊ एकच आहे का. तुझ्या मामाला नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला मुलगी आहे का किती एक. तुला भाऊ 2. वृद्धाश्रमाच्या शेजारी गोसाई आश्रम काढायची पाळी. तुझ्या मामाला आहे का मुलगी किती
एक आणि तुझ्या मामाला रे नाही 2 तुझ्या मामाला 4 तुझ्या मामाला रे नाही 1 तुझ्या नाही कमा 5 तुझ्या मामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही मामाच मोकळा सगळ्या लोकांना विचारलं तुकाराम महाराज त्याने विना सगळी दुःखी लोक तुकाराम महाराजांना विचारतात महाराज मला सुखाची गरज आहे. महाराज म्हणले देव आपला करून घ्या बायका मुलाच्या लय नादी लागू नका पण एक काम करा तेने विन जीवा सुख नव्हे हा सगळा मायेचा बाजार आहे. तुम्ही काहीच करू नका. यादी सांगतो मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसणार नाही. बांधावरचं एरड कधी मेडीला वापरता येणार नाही. पारमार्थिक ताकद नसणारा माणूस कधी सुखी होऊ शकणार नाही. आणि ही परमार्थिक ताकद या कुटुंबामध्ये आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी वामन सेठ खिडकाळीवाला मित्रमंडळ याचा सगळा जानू ग्रुप का काय इंग्रजी ते बरं का आपल्याला इंग्रजी येत नाही एवढं. हेमंत सेठ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हेमंत पाटील अध्यक्ष गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रघुनाथ जाताना बबली चपला पोरण्या आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावरान तडकाला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीला क्लिक करायला विसरू नका. एक भोंग त्या लाकडाला बांधायचं इकडे तोंड करायचं 2 भोंग्यात कीर्तन हे 200 बॉक्स लावल्यामुळे कोणतं चालू आहे तुम्हाला कळलं मला कळलं ते एक हे याला आवाज येत नाही ते पाहून घ्या एकदा पाहून घ्या विठाला विठाला. आणि आता तिकडे रस्त्यात उभे राहिलेले इकडे येऊन बसले तरी चालतील आणि बाजूला घेऊन गेले तरी चालतील. इकडे जागा आहे समजायला आपल्याला बसायचं नाही तर घरी जायचं त्यात का. इकडे एवढी जागा पडली पुढं कीर्तनाला अजून 100 लोक बसतील एवढी जागा आहे इकडं. त्या महिलांना येऊ दे तिथून रस्त्यात ते बाजू सारखा सोबदार हा त्या महिलांना येऊ दे त्या बिचारे ते लहान आले पोरं घेऊन येऊ राहिले. या पटकन बसा पटकन चला. पटकन 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 गेलं बॉम्बाला 10 मिनिटं गेले त्यानंतर. तुम्ही पाय तरी वर करून बसा कीर्तन आहे ते काय माणसांना सांगायचं मला कीर्तन काय त्याला मजाच राहत नाही. कीर्तनाला कसं बसायचं आपलं काही विठाला विठाला
मध्ये विक्षेप न करत. ए बरे जा पण, जाऊ दे त्या पोरीला, जा घरी. यायची घाई जायची घाई. काय होतं मला ते जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. कीर्तनाला विक्षेप चालत नाही. ते आता काय झालं, तुम्ही श्रीमंत लोक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. तुम्हाला आम्ही सांगायचं कीर्तनाला ते पायरीवर उतराय खाले, ते काय उतर इकडे जागा पडली ना, पण काय जाऊ दे, थोडी किंमत कमी होईल. खाली बसल्या काय फरक पडत, थोडी इज्जत जाईल. बाबा बसलो होतो, नको तिथं गुडघ्यावर बसत होतं, इथं काय होतं. विठाला विठाला बस. आता विक्षेप न करू, मजा राहत नाही त्याच्यात. ऐकणाऱ्याला ऐकू द्या. हे कीर्तनाला घेतलेला बघत तुको भरायचा आहे. कडवे चार आहेत, अभंग उपदेश आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आजचा कीर्तनाला सुरू झालाय, चिंता नाही करायची. का तर आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर. एखादं म्हणलं महाराज आपल्याला वाक्य पटलं नाही, मला आज उत्तर देता आलं नाही, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पाटे करून देणार, पण देणार. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. चिंता करायची काय नाही, फक्त हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जगाचा निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे, हा म्हणा नाही म्हणा. फायनल. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. 3, या जगाची पूर्ण चिंता वाहणारा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे तो 28 युग आहे. तो जगाचा निर्माता आहे आणि आपण निमित्त आहोत. मग निमित्तानं निमित्तासारखंच राहावं, निर्माता होऊ नये. निर्माता होऊ नये, निमित्तानं निमित्तच राहावं आणि निर्मात्यानं निर्माताच राहावं. ते काम देवानेच करावं, उगाच आपण बावळा आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, अरे निर्माता तो निर्माता, निमित्त ते. अरे देव निर्माताच आहे. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, राजस आहे, कुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, सुंदर ते ध्यान आहे. तो जगाचा बाप आहे. सगळं जगच त्याने निर्माण केलं. हे एड म्हणत चूत्या आहे तू, चूत्या. चला फायनल. परत आता थोडं मागणं, चिंता का करायची नाही, तर तो निर्माताच आहे. आता एक वाक्य ऐका आणि लिहून ठेवा, मरेपर्यंत पाठ करून ठेवा. पटलं तर हा म्हणा. निर्माता देव आहेच, त्यामुळं त्याची काळजी त्याला आहे, आपल्याला नाही. फायनल झालं. दुसरं वाक्य ऐका, भजन करण्यासाठी जे लागतंय. उठ रे तू, उठ 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 उठ. हे इकडे येऊन बस. तू उठ रे, जा घरी. ते गवत गाला खात होत, राहू दे ते. विडाला आता विक्षेप न करू, मजा राहत नाही. म्हणजे आता जाणकार ऐकणाऱ्याला करंट लावून दिलाय. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. उगाच आपण बरळायचं नाही, म्या केलं संपला विषय. दुसरं वाक्य ऐका, देव मिळवण्यासाठी जे लागतंय ते तुम्हाला देवाने दिलाय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. फिरताला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. बोलायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. विचार करायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. देव मिळवण्यासाठी जे लागतं ते देवाने दिलंय, पण हे जगवायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे, देवाचा संबंध नाही. परत वाक्य, देवाने हात दिले टाळी वाजवायला, तोंड दिलं भजन करायला, पाय कान दिले कीर्तन ऐकायला, पाय दिले कीर्तनाला जायला, मेंदू दिला चांगला विचार करायला, देऊन टाकलं. आता याला जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं, ते देव नाही. बायको तो करायची. देवाला सांगतो का बायको मध्ये? बायको केल्यावर बाप तू व्हायचं, देवाचा काही संबंध नाही. काही लोक देवालाच म्हणते 5 वर्ष लग्नाला कोण फोडून
5 वर्ष लग्न झाले, देव म्हणले बुटानं हाणू का हलकटा, तुला बायको मॅच द्यायची आणि पोरगही मॅच द्यायचं, मग तू करतो काय येड्या? बायको तुम्ही करायची, बायको तुम्ही करायची, बाप तुम्ही व्हायचंय, वीर तुम्ही खाटायचे, बंगला तुम्ही बांधायचा, अभ्यास तुम्ही करायचा, नोकरी तुम्ही करायचे. देवाने जे दिलंय ते आता उलट ऐका. एवढं जे देवाने दिलंय आता उलट ऐका. देवाने दिलेलं जाळायचं आहे आणि तुम्ही कमावलेलं ठेवायचं आहे. पहा देवाचं काम किती भारी. तुम्हाला जे देवाने दिलंय हे जाळायचं आहे सगळं, याचा कण सुद्धा ठेवायचा नाही, कण. आणि तुम्ही जेवढं कमावलंय याच्यातला कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. काय देवाने सुंदर काम बनवलंय हे ना, जाळून टाका. याला जाळायचं. बरं जाळल्यानंतर ज्या जागेवर जाळलं त्या जागेवर शेण टाका, कण सुद्धा राहता कामा नाही. याचा कण सुद्धा राहायचा नाही आणि तुम्ही जे कमावलंय यातला कण सुद्धा वर न्यायचा नाही. याला देव म्हणतात. काय देवाचं काम आहे? बंगला तू बांधला ना, मर तिकडं. गाडी तू घेतली ना, झोप तिच्या खाली, काय गरज नाही मला. ते गाडी बिडी बंगले बिंगले तुमच्या सासरवाडीला लखलाव. देवाला काय गरज नाही. देवाला काय पाहिजे? कोटी रुपयाचं शरीर भजन करायला दिलंय, याचं हे मी माझं मी नेणार आहे, भजन करण्यासाठी दिलंय, त्याला वापर. देवे दिला दे तुम्ही ठेवायचं इथं. देवाला काय गरज नाही. देवाला असे बंगल्यावाले मारले, बंगल्याला काय करतो? देवानं बंगल्यावालेच बीपी वर नेऊन घातले. वास्तू शांतीच्या आत गेले. काहींच्या घरात कपाट भरून नोटा, कपाटावर हात ठेवून मेले. नोटा कपाटात तशाच. तुम्ही जे कमवले नाही, हे गाडी बिडी बंगला बंगला पप्प्या कुटी पट्टी छोटी फ्रीज कूलर गॅस लाईट बंद सगळी कांदे कोणे मग आणलेला नंबर पण मुगनी दवा सण्णा मातृकींच्या नोटा बेडशीट दिवाण चापच्या वर्गाला उशिका देत कन्नाळ्या खंड खोंड पण सुटा फल गुंजन वहिनी साहेब देत का धोबी बजाड भरतायला परत गोष्ट शिक्षणाचा ऐकव झेंडा माने खान राजनीती धमकोट सिंगम बोडगा सगळ्या चिकणीची म्हणजे दुनियादारी लई भारी माझी मत सटकली पबिते पबिते फारुला ही पोरगी साधू तुम्हाला सिटीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबा गाठ सुरत होतं. माझ्या भरोसा नाही काय बाई, वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, इथंच राहू दे. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं? एवढं पाठ करा 1 वर्ष लागत. हे सगळं इथं ठेवायचं. कोणी खात नाही. कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही. कधी ध्यानात आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता सुरुवात झाली. देवाने जे दिलंय ते संग न्यायचंय आणि जे तुम्ही कमवलंय ते इथं ठेवायचंय. फायनल. आता कीर्तनाला बोलत जायचं पटापटा. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या अंघोळ अंगणातच. हा मला नाही तर नाही मला. हा 2 किती घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवरच. बंगला किती मोठा बांधा, जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्याच. आणि पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. हा म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. कारण ठोकळा त्याला नाही लागणारच आहे. ठोकळ्यातून नाही कोणी सुटला, किती कमवा. आणि कधी झोपण कधी उठा. दावा 8:30लाच
त्यामुळे चिंता बिंता काय करायचं नाही. कटीवर हाते विटेवर उभा जगाचा बाप आहे त्याचा तो पाहिल. उगाच आपण काही करायचं नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4 आणि चिंता करायची नाही. 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा सुरू झाला. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी वामन शेठ खिडकाळीवाला मित्रमंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ ओम साईराज मित्रमंडळ कैलास वामन शेठ प्रतिष्ठान यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक देणगीदार आपलं कीर्तनाला बसलेले वर्ष 11वे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद. साईबाबाच्या भंडाऱ्याचे संयोजक सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना उपस्थित दिवसभर भंडाऱ्याला आलेले पहिल्या पंक्तीला जेवलेले सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत आतापर्यंत 2च अभंग झालेत. अभंग 2च कडवे झालेत. मुद्दे झालेत. अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2 आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आता हा साई भंडारा जो आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी अगोदर साई गायन ठेवलं. आता अभंग आणि साईची नंतर कीर्तन एवढ्या लोकांना भंडारा.